2 दिवसावर संक्रांती येऊन पोचली आणि माझे तिळगुळाचा अजून काहीच प्रकार नाही बनवून झालं. म्हटलं चला तिळगुळाचे लाडू बनवायला घेऊया. इथे तीळ मी अंदाजे घेतलं अर्धा किलोला, थोडं अगदी कमी असेल. तर घरामध्ये होतं म्हणून मी अर्धा किलो धरलेलं. आता अर्धा किलोला थोडंसं कमीच असेल. आता इथे टुपटुप आवाज येईपर्यंत खरपूस असं भाजून घेतलेलं. त्यानंतर ग्राइंड करून घेतलं मिक्सरमध्ये ओबड-धोबड. असं म्हणजे आपल्याला जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचे. छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सगळं ग्राइंड करून. आणि इथे गूळ मी मेल्ट करून घेतलेला, पावशेर गूळ घेतलेला आणि त्यामध्ये 2 चमचे इतकं अगदी पाणी ॲड केलेलं नॉर्मल आणि छान मेल्ट करून घेतला. आता मेल्ट झालं की आपल्याला ह्या स्टेपला ना त्यामध्ये बटर किंवा तूप घालायचं. आता माझ्याकडे बटर थोडंसं होतं त्यामध्ये म्हणून मी तूप ॲड केलेलं. तर बटर शिल्लक असेल तर तुम्ही बटर घाला किंवा कोणतेही एक घालू शकता. तर इथे ना आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे गूळ जे आहे ना मेल्ट करायचं, त्यामध्ये जायफळ इलायचीची पूड घालायची आणि ग्राइंड केलेलं तीळ जे आहे ना ते मस्तपैकी इकडे तिकडे करून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू छान बांधून घ्यायचे. तर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय.